नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंदन आणि चंदनपासून मिळणारे महत्त्वाचे फायदे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, चंदन हे खूपच महत्त्वाची अशी जडीबुटी आहे आणि चंदनचा वापर हा बऱ्याच काही औषधी साधनांमध्ये देखील केला जातो. मित्रांनो, चंदनला या झाडाला बऱ्याच काळापासून एक चांगले औषधीय झाड असे म्हणून याचा वापर केला जातो. हिंदू धर्मात चंदनाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्व प्रकारच्या विविध चंदन पवित्र मानलं जातं. चंदनचे काही वेगवेगळे झाडही येतात, तर सगळे चंदन हे खूप महत्त्वाचे आणि लाभदायी असतात. मित्रांनो, कपाळावर 2 भुवयामध्ये अग्नचक्राचे स्थान असते आणि तिथे जर चंदनाचा टिळा किंवा लेप लावला तर याच्याने आपल्या शरीराला देखील फायदा होतो. मित्रांनो, चंदनाचे महत्त्वाचे फायदे म्हणजे नंबर 1, एकाग्रता सुधारते. तिसरा डोळा हा शरीरात एकाग्रता वाढवण्याचे केंद्रस्थान आहे. चंदनाचा टिळा कपाळावर लावल्यास मन स्थिर होण्यास आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. थंड प्रवृत्तीचे चंदन शरीरात आणि कालांतराने मनाला शांतता मिळवण्यास मदत करते. एवढंच नाही तर डोकेदुखीपासून देखील आराम मिळतो. मित्रांनो, चायनीज ॲक्युप्रेशरनुसार दोन्ही भुवयामधील जागा ही शरीरातील नसा एकत्र मिळवण्याची जागा समजली जाते. त्यामुळे या ठिकाणी मसाज केल्यास डोकेदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते. तसेच या ठिकाणी चंदनाचा टिळा लावल्यास नसामध्ये थंडावा निर्माण झाल्याने डोकेदुखीच्या त्रासापासून त्वरित आराम मिळतो. एवढंच नाही तर मित्रांनो, सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात संचारित होते. तिसऱ्या डोळ्याचे स्थान हे अंतर्मन आणि विचाराचे केंद्रस्थान आहे. नकारात्मक विचारातून शरीरात येणारी नकारात्मक भावना या चक्राच्या माध्यमातून आत येते. मात्र चंदनाच्या टिळ्यामुळे त्यांना रोखण्यात यश प्राप्त होते. म्हणूनच चंदनाचा टिळा हा आपल्या कपाळावर लावला जातो. तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल आणि हो, चंदनाचा उपयोग नक्की करा. आणि मित्रांनो, या व्हिडिओला आपण शेअर करू शकता आपल्या मित्रपरिवाराला.